देखील भावा बहिणीचा आबोला आपल्याला स्टेजवर पाहायला मिळाला. नाही म्हणजे तुम्हीच बोलत नाही त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये तुम्हाला चॅनलला काही दाखवायला नाहीये, त्याच्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी काढता. तुम्ही मुद्द्याचं बोला म्हणून मी थांबलो. आता विमानतळाचं बघा, आपल्या पुणेकरांना साजेसं विमानतळ झालं की टर्मिनल झालं की नाही, बाहेर पण आल्यानंतर एकदम फर्स्ट इम्प्रेशन जे पडायला पाहिजे ते चांगलं पडतंय. अशा सगळ्या गोष्टी नवीन डेव्हलपमेंट होत आहेत, नवीन सुविधा देत आहेत. आपल्याकडे वेगवेगळे वाहतुकीचे प्रश्न आहेत, ते देखील सोडवण्याच्या करता आमचा प्रयत्न चालू आहे. आपला जर मागेच रिंग रोड झाला असता तर बराच त्याला फरक वाहतुकीमध्ये पाहायला मिळाला असता. रेल्वे लाईन पण मध्ये मेट्रोचे पण 3-4 इकडचे स्टेशन आणि 3-4 पिंपरी चिंचवडचे स्टेशन ते पण आपण पंतप्रधानांच्या शुभ हस्ते चालू केलेले आहेत. असं चालू आहे. पुरंदरचं एअरपोर्ट आता देवेंद्रजींनी सांगितलं की पुन्हा पहिल्याच जागा होणार. मधला आपल्या मुलाच्या काळात प्रस्ताव बारामतीचा या संदर्भामध्ये टेक्निकल दृष्ट्या तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासामध्ये घेऊन, कारण काय आपण कुठंही करायचं ठरवलं तर तसं होत नसतं. आपल्या इथं हा विमानतळ हा संरक्षण विभागाचा आहे, हाही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा आहे. त्याच्यावर इथलं टेक ऑफ, इथलं लँडिंग, तिकडं होणारं टेक ऑफ, तिथलं लँडिंग, इथं ज्यावेळेस त्यांचं प्रॅक्टिस चालू असते त्यावेळेस नॅशनल इंटरनॅशनल फ्लाईटला कुठल्याही प्रकारचं ज्याला परिणाम होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या ईस्ट कुठं, वेस्ट कुठं, साऊथ कुठं, नॉर्थ कुठं, असं हे सगळं बघून ते करतात. आपण काही ठरवून नाही इथंच पाहिजे विमानतळाचं तसं होत नाही. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या पाहाव्या लागतात आणि ते पाहूनच निर्णय होईल. पाहून म्हणजे पाहिलेलं आहे, पण आता त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला या 2 पैकी इथंच करावं लागेल. त्याकरता स्थानिकांनाही विश्वासात नाही. दादा पुण्यात सातत्याने गाड्यांचे तोडफोडीचे प्रकरण जे आहे, मी आजच सकाळी पुन्हा देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील येत असताना बोललो. मी मगाशी CPला पण सांगितलं की CP हे काय होतंय, एखाद्या भागातली एखादी गुंडगिरी कमी करण्याच्या करता ज्यावेळेस आपण पावलं उचलतो त्यावेळेस 15 वर्षाच्या आतली मुलं काय त्यांच्या डोक्यात आलेलं माहीत नाही, ते त्या ठिकाणी असं करतात. आणि मग वयाच्या काही गोष्टी आहेत, मर्यादा आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला पुढची कारवाई करावी लागते. पण यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेण्याच्या सूचना देवेंद्रजींनी पण दिलेल्या आहेत, मी पण पालकमंत्री म्हणून दिलेल्या आहेत.